Gracias.
विकिता गोरस घ्या मनी हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंदू कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी पांडुरंगा करू प्रथम
संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मोक्षाणाम ज्ञानदानैक्यदक्षं क्षेत्रनिवासिनं तन्नमामि वेदविन्दान् वरिष्ठं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्र जननी देवाची शरण शरण श्री हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध कामाता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माही नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बुगड्या बोला अज्ञान म्हणून या फुल्या बाळाचा लवी सकळा नामा म्हणे विठ्ठल कोणी एकी फुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेली जी गवळण आहे ती स्वानुभूती असणारी गवळण जिच्या जीवनामध्ये जर आपण तिचा विचार केला महाराज तर त्याचा शेवट हा तुका म्हणे पासून आहे। तुका म्हणे ज्यांचं नाव आहे तुका म्हणे असा ज्या अर्थी शब्द आलेला आहे शेवटी त्या अर्थी तो पुल्लिंगी असेल का स्त्रीलिंगी असेल
कधी मनामध्ये विचार आला का आपल्या की बाबा रे हा अभंग स्त्रीने घेतला का पुरुषांनी घेतला, नेमका गवळणींनी घेतला का सर्वसामान्य एखाद्या आमच्या माता माऊलींनी घेतला? जर अभंग पुरुषांनी घेतला असेल तर मग ते काय म्हणतात, कुणाविषयीचा हा नामनिर्देश आहे, कुणाबद्दल हे बोललं गेलेलं आहे, काय कारण असेल या बोलण्याचं? स्वतः पुरुष असून सुद्धा ते म्हणतात की खऱ्या अर्थानं स्त्री आणि पुरुष भाव हा माझ्या जीवनामध्ये संपला गेला. आणि स्त्री पुरुष भाव माणसाचा संपायला तयार नाही. काही ठिकाणी असं पाहायला मिळतं की स्त्रीला व्यासपीठावर जागा दिली जात नाही. तुमच्यात मला माहिती नाही. नको म्हणे स्त्री नको, स्त्री नको. व्यासपीठावर जर स्त्री असेल तर सप्त्यात सुद्धा मला तारीख नको तुमच्या म्हणतात का? स्त्री म्हणायचं कोणाला हा प्रश्न आहे. अरे देवा तुझं माझी स्त्रीत्वही नाही, तुझं माझी पुरुषत्वही नाही. नपुंसकाहुनी पायी वेगळा तू, देव पुरुष का स्त्री? अरे ज्या भामट्या जगताला, ज्या भामट्या काही लोकांना जर समजा स्त्री पुरुष कळत नसेल, काय अधिकार परमार्थ करण्याचा? कळली का स्त्री? स्त्री जर नसती तर हा जन्माला आला असता का? अरे काय आबाळातून माणसं पडतात का? खालून जमिनीतून भुई पोड निघतात माणसं. काय म्हणतात साधू संत? अभंग ऐकले आम्ही महाराज, म्हणून आम्हाला स्त्री नको. आई चालते ना तुला? आईने दूध पाजलं त्यावेळेला म्हणायचा होतास, नाही नाही मला स्त्री चालत नाही, मला तुझ्या हातचं दूध नको. ज्या वेळेला आई तुला कपडे घालत होती त्यावेळेला म्हणायचा होतास की मला कपडे तू घालू नको, मला स्त्रीचा स्पर्श नकोय. म्हटलं पाहिजे ना त्या काळामध्ये. त्यावेळेला मात्र गुपचूप बसत होता ना. ज्या वेळेला त्या आईनं अन्न खाऊ घातलं त्यावेळेला तिचा हातचं अन्न आपण खाल्लं बाबा. त्यावेळेला असा हा म्हटला नाही की मला तुझ्या हातचं अन्न नको, तू स्त्री आहेस. आयुष्यभरा करता जी अर्धांगिनी स्त्री असते जीवनामध्ये, तिचा अंगीकार हा करतो का करत नाही? तिच्या संगतीत हा राहतो. तिनं दिलेलं अन्न, तिनं बनवलेलं अन्न हा खातो. बरं का? जिथून जन्म आहे महाराज ती सुद्धा स्त्रीच होती. आयुष्यभर संगतीमध्ये स्त्रीच असते. महाराज तप नष्ट झालं, स्त्री मोहित झाले आणि तपश्चर्या भंग झाली. ज्या वेळेला काही लोक जुन्या काळामध्ये काही राक्षस तपाला बसायचे बरं का, त्यावेळेला सोडा नदीच्या काठावरती चाललेलं प्रवचन होतं, कीर्तन होतं. महाराज त्या स्त्रीला त्या गुरुजींनी खांद्यावरती घेतलं आणि त्या स्त्रीला पहिलं तीराला नेऊन सोडले महाराज गुरुजी. आता विद्यार्थ्यांनी पाहिलं, आता बोलतायत खरं हे सगळे बरं का, पण बोलल्याप्रमाणे वागलं तर खरंय ना. बोले एक चाले एक, त्याचे काहून माणसं बोलतात. माझे कबीरदास म्हणतात, अरे बोलते मगर करते नाही मुके बडी लबाड. अंगावरती स्त्रीला घेतला तर घेऊन गेला. तिथं कुजबूज चालू झाली या शिष्यामध्ये, विद्यार्थ्यामध्ये. महाराज गुरुजींना हे माहिती नव्हतं. गुरुजींनी नेऊन सोडले त्या स्त्रीला आणि गुरुजी आले निघून. दररोजचा नित्य नियमानं पुन्हा क्लास सुरू झाला, पुन्हा विद्यार्जन सुरू झालं या विद्यार्थ्यांचं. दररोज महाराज हा विषय कुठला तरी एखादा घ्यायचे, त्याच्यावरती प्रवचन कीर्तन व्हायचं. असं करता 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 1 वर्षाचा कालावधी लोटला गेला आणि 1 वर्षानंतर पुन्हा ही ओवी गुरुजींनी घेतली. नको नको स्त्रियाचा संघात, नको नको स्त्रियाचा परमार्थ, नको नको स्त्रियाचा एकांत करती घात पुरुषाचा. ही ओवी आली. एका विद्यार्थ्यानं सांगितलं थांबा म्हणे, थांबा आता. ऐक नाही, गुरुला थांबवणारे काही असावे लागतात. नाहीतर आमच्यासारखे काही जर बोलत असतील तर मग बोलू द्यायचं का? शास्त्राला धरून असावं, संत मान्य असावं. कुठतर संत ज्या मार्गाने त्या गेले त्या मार्गाची अनुभूती असावी. कुठतरी पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता आम्ही. अशा अवस्थेतले कोणीतरी सांगितलेले असले पाहिजे, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. एकाने सांगितलं गुरुजी थांबा, बंद करा तुमचं प्रवचन.
तुमचं प्रवचन 1 वर्षापूर्वी आम्ही ऐकलं या ओळीवरती. तुम्ही सांगत होतात की नको नको स्त्रियाचा संगात, नको नको स्त्रियाचा परमार्थ, नको नको स्त्रियाचा एकांत. फक्त बोलण्यापुरताच आहे का तुमचा परमार्थ? है की नाही? बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, जेवण या कोण तृप्त झाला. अरे बोलणारी जगतात भरपूर असतात, पण वागून दाखवलं तर त्याला खरा परमार्थिक म्हणतात. वागण्यात तुमच्या अजिबात परमार्थ नाही. गुरुजी विसरून गेले होते महाराज त्या गोष्टीला. गुरुजी म्हणतात, काय झालं बाळांनो, माझं कुठं चुकलं का मला सांगा. तुमचा तो अधिकार आहे मला सांगण्याचा. त्यावेळेला त्या मुलांनी सांगितलं, तुम्ही ही ओवी घेतलात आणि लगेच एका स्त्रीला खांद्यावरती घेऊन पहिली तीराला नेऊन सोडलात. तुमचं खरंय काय हे? गुरुजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज. गुरुजी म्हणतात, 1 वर्ष झालं मी तुम्हाला शिकवतोय, पण मला असं वाटतंय की मी जे दिलेलं ज्ञान आहे ना, सगळं ज्ञान पाण्यामध्ये गेलं. ते ज्ञान कुठल्याच कामी लागलं नाही. का? तुमच्यासारखे असे अज्ञान वृत्तीचे जर मुलं माझ्याकडे शिकायला असतील महाराज, तर मी एकच तप नाही, 1 वर्षच नाही, 1000 वर्ष जरी तुमच्यासारख्याला मी सांगत बसलो तर तुम्हाला परमार्थ कळायचा नाही. शब्द कळत नाहीत. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी म्हणे साधनाची बुडविले. शब्द काय असतात, शब्दाचा अर्थ काय असतो हे माणसाला कळत नाही, म्हणून नको त्या मार्गाने माणसं वाटचाल करतात. विठ्ठल विठ्ठल. आता गुरुजी म्हणतात, तुम्ही जी पाहिली होती स्त्री, ज्या स्त्रीला मी पहिलं तीराला नेऊन सोडलो होतो, ती स्त्री माझी आई होती. आणि माझ्या आईला पहिलं तीराला जाता येत नव्हतं, कारण पाण्याचा अनुभव तिला नसल्या कारणानं माझ्या आईनं असं म्हटल्यामुळं मी तिला खांद्यावर घेतलं. माझ्याकडून पाप घडलं का पुण्य? स्त्रीच पण ती आई आहे माझी. आणि जर आईला खांद्यावर एखादा मुलगा नेत असेल तर ते पाप होत नाही. पुंडलिकाने आपल्या खांद्यावरतीच आईला नेलं होतं ना काशीला. मुलांना माहिती होतं का आई आहे का कोण आहे ती? स्त्रीच आहे. पण जर ती आई असेल तर तिला खांद्यावरती नेलं तर पाप होत नाही महाराज. मग या मुलांनी काय केलं, 1च दिवसाकरता गुरुजींनी स्त्री 1 मिनिटाकरता त्या आईला खांद्यावरती घेतलं होतं. हे मुलं 12 महिने महाराज त्या स्त्रीला डोक्यावर घेऊन बसले होते. 12 महिने त्या स्त्रीचं चिंतन चाललं होतं. असं करावं का गुरुजींनी, तसं करावं का गुरुजींनी, असं करावं का गुरुजींनी. गुरुजींनी काय केलं होतं, पाप केलं होतं का? तसं तुमच्या आमच्या डोक्यामध्ये घुसवलं गेलंय. नको नको स्त्रियाचा संगात, नको नको स्त्रियाचा परमार्थ, नको नको स्त्रियाचा एकांत, करती घात पुरुषाचा. मग देवाला प्रश्न केला अर्जुनांनी, तू स्त्री आहेस का पुरुष आहेस सांग तू मला. त्यावेळेला उत्तर दिलं महाराज ज्ञानेश्वरीतून, अर्धनारी नटेश्वरी, अरे जो पुरुष तोची नारी, देवी मी चराचरी माता ही होय. अरे अर्ध नारी ना अर्ध नर रूपानं मी सगळीकडे व्यापक आहे म्हणे. पुरुषामध्ये आपण विचार करू, पुरुष ज्याला पुरुष म्हणतात त्याला, याला काय म्हणतात आपल्याकडं? नाक. याला काय म्हणतात? नागपुडी. नाक हा शब्द पुरुषवाचक आहे आणि नागपुडी स्त्रीवाचक आहे. तुमच्या आमच्या इंद्रियांचा विचार करा, डोळा पुरुषवाचक आहे आणि पापणी, भुवई, कपाळ आहे का नाही, स्त्री पुरुष युक्त आहे का नाही शरीर? कुणाला पुरुष म्हणतो आपण आणि कुणाला स्त्री म्हणतो आपण? आमचं अज्ञान गेलं नाही महाराज. मग अज्ञान आणि मालिया. संत म्हणतात, अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत स्त्री पुरुष भाव आहे. जनाबाई नामदेवराय, बघा नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये जनाबाई उभारायच्या का उभारत नव्हत्या? मीराबाई पायामध्ये घुंगर बांधायच्या, नाचत असायच्या महाराज, भजन करायच्या. करत होत्या का नाही मुक्त मीराबाई? नाचुंगी 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 म्हणायच्या. मैं हरि हरि गुण गावत नाचुंगी, अपने मन मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचुंगी. नाचुंगी म्हणायची ती, नाचुंगी. विरोध केला राजांनी, विष दिलं महाराज, तरी सुद्धा त्या विषाचा परिणाम झाला नाही. का बरं हो? त्या स्त्रिया नव्हत्या का? जनाबाई म्हणायच्या ज्ञानोबरायांना, ज्ञानदादा तुम्ही अभंग बोला. नामदेव कीर्तन करी पडे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे देवा ज्ञानदेवा, बोला अभंग. जनाबाई ज्ञानोबरायांना अभंग बोलायला सांगायच्या महाराज. त्या काळामध्ये स्त्री जमायची. म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय
प्रकृतीच्या दृष्टीमध्ये पुरुष राहिले नाहीत, तर स्त्री होऊन असणारा हा अभंग खऱ्या अर्थानं तुमच्या सेवेसाठी निवडलाय. विठ्ठल तुकोबाराय गवळण झाले, तुकोबाराय राहिले नाहीत महाराज. ऐका ना, तुकोबाराय राहिले नाहीत. आज तुकोबाराय हे खऱ्या अर्थानं गवळण झाले आणि त्या गवळणीच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन ऐक नाही तुकोबाराय बोलू लागले. तुकोबाराय गवळणीचं महत्व सांगतात. त्या गवळणीची काय अवस्था झाली, कोणती गवळण होती? हा देहच होता महाराज, हा देहच. पण हा देह राहिला नाही आता, बरं का. तर या देहाचा विसर पडला, बरं का, पूर्णतः विसर पडला. आणि विसर कोणत्या मार्गाने पडतो? विसर ज्या दिवशी पडला समजावं त्या दिवशी जीवनाचा काला झाला. विठ्ठल विठ्ठल काला काला काला. आपण बरेच काले ऐकले, काले कमी खाल्ले का? मी आतापर्यंत आयुष्य गेलं काला आपण खाल्ला महाराज. पण काल्याचं महत्व किती लोकांना कळतं? काला अभेद रूपाचा काला असावा, त्याला काला म्हणतात. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. काला झाला का काला? स्त्री पुरुष भाव असेल तर काला होतो का? मग तो स्त्री पुरुष भाव असेल तर काला होत नाही, कालवा होतो का नाही? काला म्हणजे समरस होणं. तुम्ही आपण आता ते मडकं बांधतात बघा, ऐक नाही, दही हंडी म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये काय काय असतं? लाही असते, दही असतं, आणखीन काय असतं त्याच्यामध्ये? काही टाकतो आपण त्याच्यामध्ये. समजा मिश्रण करतो. त्याचं कशा करता मिश्रण करतो? त्याला मडक्यामध्ये ठेवतो आणि शेवटी ते मडकं फोडतो. आमच्याकडे काय प्रथा माहितीये का? लातूर परिसरामध्ये काला संपला की ते गाडगा आमच्या गावामध्ये मंदिरावरून खाली टाकलं जायचं, कालावरून फेकला जायचा. लोक छत्र्या धरायचे, कुणी समजा आपल्याकडे उपारणं असेल ते उपारणं पकडायचे, वरून काला फेकला जायचा आमच्याकडे. आणि तो काला लोक काय करायचे? घ्यायचे आणि मग तो काला सेवन करायचे. आणि शेवटी काय करायचे? ते गाडग जे आहे ते गाडग वरून टाकलं जायचं खाली. आणि त्या गाडग्याला एवढी गर्दी व्हायची महाराज, सगळे लोक ते खापर घेण्याकरता मध्ये तिथं पडायचे. काही लोकांना लागायचं, काही लोकांचं रक्त गळायचं. पण काय नेमकं कारण काय हे कळत नव्हतं लोकांना. एकाला विचारलो मी, कशा करता एवढं ह्या खापरासाठी गर्दी चालली आहे? त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला माहिती नाही तेच बरं आहे. जर ते तुम्हाला कळलं तर तुमची महाराज लोकांचीच गर्दी जास्त होईल. आमच्या वाट्याला काही येईल, आमच्या वाट्याला काहीच येणार नाही, म्हणून तुम्हाला आम्ही सांगणार नाही. अरे म्हणले सांग एकदा तरी सांग म्हणे, कुठलं तरी एखादं गाडगा आम्हाला खापर मिळेल, एखादी बरं होईल. त्यांनी सांगितलं, हे जर खापर समजा ज्वारीत ठेवलं किंवा जेव्हा ज्वारीच्या पिठात ठेवलं, गव्हाच्या पिठात ठेवलं तर ते पीठच कधी संपत नाही म्हणे. असं होतं का? काल्याच्या महाप्रसादाचं जी दही हंडी असते त्या दही हंडीचं खापर, ते खापर जर ज्वारीत ठेवलं तर ज्वारी जर कमी पडत नसेल तर वर्षाला पेरण्याची गरज आहे का? मग एक 10-20 क्विंटल ज्वारी एका ह्याच्यामध्ये टाकायची, बरं का, आणि त्या ज्वारीत ते खापर ठेवायचं. काही गरज आहे का बाकी करण्याची? असं अज्ञान पेरलं गेलं महाराज. आणि आम्ही अज्ञानापोटी नको तसा परमार्थ करू लागलो. योग्य परमार्थ मात्र तुमच्या आमच्यापासून खूप दूर राहिला. विठ्ठल विठ्ठल. गाडग म्हणजे काय? गाडग म्हणजे परिपक्वता. हे सुद्धा एक गाडग आहे. हा गागटू जे वेळी फुटे ते वेळी ते तिचे आकाश नीट लागे वाटे, वाटा लागले तरी गगना भेटेन एरवी चुके. गाडग हे गाडग, हे सुद्धा गाडग एक दिवस फुटतं महाराज. पण ह्या गाडग्यामध्ये जर परिवर्तन आणून दिलं ना तर मग मात्र हे गाडग परिपक्व होतं. या गाडग्यामध्ये कुठल्या जरी प्रकारच्या वस्तू ठेवल्या तर मग मात्र या गाडग्याला तडा जात नाही, बरं का. हे गाडग आहे म्हणून संत काय करतात? हे गाडग्याचं परिवर्तन करतात. फिरविला घट फोडीला चरणी, फिरविला घट फोडीला चरणी, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. गट फिरवला म्हणजे काय केलं? त्या घटामध्ये परिवर्तन केलं.
जीवदशेत असणारा घट त्याला सांगितलं की हा हे म्हणजे तू नाहीस. म्हणजे त्या घटाबद्दलच जे प्रेम होतं की देह म्हणजे मी आणि मी म्हणजे देह, असं वाटत होतं का नाही. हे देह म्हणजे सुधीर पाटील डबड, हा देह म्हणजे आपण आहोत का? अरे जर देह आपण आहोत तर मग देहाचं तर परिवर्तन होतंय ना. आणि पाहणारा मात्र आहे तसा आहे आतमध्ये. त्याच्यात झालं का कधी परिवर्तन? जो पाहणारा आहे लहानपणी बी तोच होता, तारुण्यात बी तोच, आणि म्हातारपणी मग आता केस पांढरे झाले होऊ देऊ नको ना. मग दात पडतात, दात पडू देऊ नको. कान बहिरे झाले, काही करू शकलो का आपण त्याला? काहीच नाही महाराज. म्हणजे देहावर आमची सत्ता नाही, है की नाही. देहावर कोणाची सत्ता आहे? संतांनी सांगून गेले संत, है की नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. म्हणजे मग मी देह का? मी देह नसून मी कोण आहे? तर ती वस्तू आहे. आणि ती वस्तू असल्या कारणानं संतांनी त्याच्यात परिवर्तन केलं. तसं गाडगं होतं कुंभारदादाच्या हातामध्ये आलेलं गाडगं. कुंभारदादांनी काय केलं? त्याला आव्यामध्ये घातलं महाराज, आणि आव्यामध्ये घालून त्या गाडग्याला परिपक्वता आणली. म्हणून ते गाडगं इथे कीर्तनाला आलं. विठ्ठल विठ्ठल गाडगं म्हणजे परिवर्तन बरं का. सगळीच गाडगे कीर्तनाला येत नाहीत का? येतात. काही आसारूपी प्रपंचाला सुद्धा साठवणारी गाडगी आहेत. सार स्वरूपी परमात्म्याचं नाम साठवणारी इथं आलेली गाडगी बरं का. आणि आसारूपी प्रपंचाचं सेवन करणारी गाडगी तिकडे प्रपंचात आहेत, विषयाकडे आहेत महाराज. म्हणून माझी तुकोबराय सांगतात, विषय ओढी भुलली जीव, विषय ओढी भुलली जीव, आता याती जीव, आता याची कोण करील नारायणी भाव पाहुनी ठाव नरदेह नरदेह दुर्लभ आहे दुर्लभ नरदेह पावलान प्राणी दिवस विसरला सुख मानिले संसारी जावणी पडिला घोरी सुख संसारात मांडलं. यानं काय केलं माहितीये का? त्या संसाराला आतमध्ये प्रवेश केला. त्या संसाराचा आत भरला. विषयाच्या नादी लागले, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाची झाला. ज्ञानोबारायने एक उदाहरण दिलं. गाईच्या काशेमध्येच गोचिड असतो, त्या काशेला चिटकून बसलेला. त्या गोचिडाला त्याच्या जवळ अति एका पडद्याच्या आड असणारं दूध ते सेवन करता येत नाही. काय करत ते? मग रक्ताचं सेवन करत महाराज, रक्ताचं. तसंच झालंय तुमचं आमचं. तुमच्या आमच्या अगदी जवळ असणारा देव, देव लांब आहे का जवळ? जवळी असता जग जीवन एकाग्र
बळी असता जगजीवन कार्य दांडोळी सीवन एकाग्र करी मन हे उपाय लाभाचे. कुठाय देव? भागवतामध्ये 14व्या अध्यायामध्ये बघा तुम्ही 137 नंबरची ओवी आहे. त्याच्यात काय म्हणतात? देव सदा जवळी असे या लागी जन कैसे पिसे पाहो जाती देशो देशे ज्याला समजला तो गदगदा हसे. देव कुठं आहे? देव सदा जवळ आहे. तरी माणसं म्हणतात चला देवाला जाऊ, म्हणतात का नाही माणसं? कुठं आहे देव? देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी. देव 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 म्हणून व्यर्थ का हिंडसी निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही फिरू लागली का नाही माणसं? काही विषयासाठी फिरू लागले आणि काही देव देव म्हणून फिरू लागली. फिरण्यात काही फरक आहे का? फिरावं माणसांनी, पण कळून फिरावं. न कळता फिरलं की भजन करून सुद्धा नरकाला जातं. विठाल विठाल. आपण सगळेच परमार्थ करतो, पण सगळ्याच करणाऱ्याच्या परमार्थाचं फळ येत देव नाही महाराज. सगळ्यांनीच केलेल्या परमार्थाचं फळ मोक्ष नाही. याच्यातला एखादा कोणीतरी तरतो म्हणतात तुकोबरा. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. हजारो लोक निघाले परमार्थात म्हणजे सगळेच पैल तीराला जातात का? आस्तेची या महापुरी रिगतात कोटीवरी परी प्राप्तीची पहिलं तिरी विपाईला निघे. सगळेच पूर्णत्वाला जात नाहीत. वर्गामध्ये सगळेच विद्यार्थी शिकत असतात, पण सगळ्यालाच कलेक्टर होता येत नाही. का होता येत? सगळ्यालाच कलेक्टर होता येत नाही महाराज. सगळेच डॉक्टर होत नाहीत वर्गामधले. का होतात? तुमच्याकडे काय पद्धत आहे मला माहिती नाही बरं का. होतात का सगळेच डॉक्टर? बरं. सगळेच शिक्षक होतात का सगळे वर्गामधले? सगळेच शिक्षक होत नाहीत. इंजिनियर सगळेच होत नाहीत. कुणीतरी एखादा होतो. कसं भक्ती मार्गामध्ये मुक्ती या तत्वापर्यंत, मोक्षापर्यंत कुणीतरी विरळा एखादा जात असतो. सगळेच जात नाहीत. सगळ्यांना वाटतं मी सुद्धा परमार्थ केला पाहिजे, माझ्याकडून परमार्थ घडला पाहिजे, मला सुद्धा देव भेटला पाहिजे वाटतं महाराज. पण त्याचं मार्गक्रमण व्यवस्थित नसल्या कारणानं, साधू ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने न चालल्यामुळं आमच्या जीवनामध्ये तिथपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. म्हणजे गेले ना, ज्यांच्या जीवनामध्ये ती अनुभूती आली, ज्यांना देव कळला, समजायचं त्याच्या जीवनाचा काला झाला. विठ्ठल विठ्ठल. काला म्हणजे शेवट बरं का. काला झाला की पुन्हा काही नसतं. काला संपला की संपलं सगळं बरं का. जसं मंदिर असतं, मंदिर किंवा आपलं प्रपंचात आपण घर बांधतो आहे की नाही. आमच्या भाऊनी घर बांधली इथं. आता घराचं काम कधी संपतं का? एखादा मजला बांधली त्यांनी. आता पुन्हा काय वाटतं, थोडस पुढल्या बाजूला पोर्च करावं. बरं, पोर्च केला, त्याच्यानंतर वाटतं त्याच्यावर दुसरा एखादा मजला करावा. वाटतं का नाही? बरं, एक घर 2-3 मजली झालं, 4 मजली झालं, नंतर काय वाटतं दुसरं एखादं घर घ्यावं. संपली का इच्छा कुणाची? अहो, मुख्यमंत्री विलासराव साहेब होऊन गेले तिकडं आमच्याकडं लातूरला. पण महाराज त्यांना सुद्धा काही ना काही वेगवेगळं घ्यावं वाटलं, हवंसं वाटलं. नव्हतं का त्यांच्याकडे काही? अहो, या महाराष्ट्राचे मालक होते तरी सुद्धा ते थांबले नाहीत. देशाचे पंतप्रधान तरी सुद्धा ते थांबत नाहीत. का? कारण माणसाचा मोह हा संपायला तयार नाही महाराज. त्याला पुढे काहीतरी व्हावं वाटतं. या जगाचं राज्य मला यावं वाटतं सिकंदरासारखं. म्हणजे प्रपंचातलं कार्य पूर्ण होत नाही, पण परमार्थाचं काम बघा. देवळाच्या कामा कळसू सोनियाशी 16वा कसू. देवळाचं काम कधी पूर्ण होतं? एकदा जर कळसाला काम आलं महाराज की मग पुन्हा काम शिल्लक राहतं का त्याचं? एकदा कळस निघाला की त्याचं पूर्णत्व आहे. तसं काला म्हणजे ज्या जीवाला नाम ज्याच्याकडे आलं, ज्या जीवाकडं, समजायचं त्याच्या जीवनाचा काला झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या वेळेला तुमचा आमचा जन्म होतो त्यावेळेला आपण जीवदशेत जन्माला आलेला असतो. तुम्हाला आम्हाला कुठली तरी मर्यादा असते.
मर्यादा कोणती असते देहाची? लहानपणी आता हे लेकरू आहे, त्या लेकराला किती लोकांची ओळख आहे? त्याला मर्यादा आहे. त्याचं विश्व म्हणजे त्याची आई, त्याचं विश्व म्हणजे त्याचे वडील, त्याचं विश्व म्हणजे त्याची 2-3 शेजारी. ह्याच्या पुढे त्याचं विश्व आहे का? म्हणजे मर्यादा. आणि आमचं कसं आहे मग? फक्त घरच माझं आणि या देहाच्या संबंधितले जेवढे नाते आहेत तेवढेच माझे. याच्यापेक्षा मोठं जग आहे का आमचं? जीवदशेत आलेल्या माणसाचं कल्पना विद्यातेने झाला जीव, माया उपाधी शिव भुली जती. आहे का त्याच्यापेक्षा वेगळं विश्व? तसं पाऊस पडतो, पाऊस, आणि पावसाने पाऊस कुठं पडतो? पाऊस गावावरच पडतो असं नाही, तो सगळीकडे पडतो. बरोबर आहे. रात्री तुमचा विषय झाला. आता गटारामध्ये पाऊस पडतो, गटारामध्ये. आता गटारामध्ये पडलेल्या पावसाला नाव काय असतं? गटार. गंगेमध्ये पडलेल्या पावसाला नाव काय असतं? गंगा. आणि समुद्रामध्ये पडलेल्या पावसाला नाव असतं समुद्र. बघा बरं का. तसं तुम्ही आपण एकाच विश्वात्म्याचे अंश आहोत बरं का. फक्त नावं वेगळी आणि प्रत्येकाची राहण्याची गावं वेगळी. मुळात आलो कुठून आपण? एकाच गावावरून तुम्ही आम्ही आलो, आहे की नाही? तुकोबारायला विचारलं तुम्ही कुठून आलात? आम्ही वैकुंठवासी, आम्ही सुद्धा कळलं इथं आल्याचं. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. किती लोक साच, जसं बोलले ऋषी तसं वागण्याकरता किती लोक वागतात तसं. आम्ही आलो कशा करता? कळावं माणसाला आलो कशा करता. इथं यायचं नको त्या उचापत्या करत बसायचं, त्याच्याकरता आलो का? मग आम्ही आलो कशा करता? का आला? काला आणि का आला? कशाला आला जन्माला? जन्माचं एक कारण आहे येण्याचं. लेकर बाळ पोसण्याकरता आलो नाही आम्ही, संसार करण्याकरता आलो नाही आम्ही, चोऱ्या करण्याकरता आलो का? मग चोऱ्या, वाईट बोलण्याकरता आलो का? निंदा करण्याकरता आलो का? व्यभिचार करण्याकरता आलो का? पाप करण्याकरता आलो का? आम्ही आलो कशा करता? ज्याला कारण कळलं ती माणसं परमार्थ करतात, आणि जे परमार्थ करतात त्याच्याच जीवनाचा काला होतो. विठ्ठल विठ्ठल. आलो कशा करता? आलो श्रवण करण्याकरता. आणि लक्ष कुठं आहे? श्रवणाकडे राहावं का नाही? माझे धनराज बाबा असं म्हणतात, आहे का नाही? इथं आल्यानंतर दुसरं कोणाला इथं घेऊन यायचं नाही, आपण एकटं यायचं तर कीर्तन ऐकायला मिळतं महाराज. आणि आपण जर एकटं नाही आलो, सोबतीला जर कोणाला तरी आणलो तर मग मात्र कीर्तन ऐकायला मिळत नाही. आपण संगत केली कुणाची? आपण संगत दुसऱ्याची करतो, म्हणजे आपलं चित्त तिकडं असतं ना आपला देह इथं असतो. जवळी नाही चित्तन काय मांडी येले प्रेत, तुकोबरायांचा आपण चित्तच नाही इथं. काय करावं मड इथं ठेवून? मग काय मांडी येले प्रेत म्हणजे मड इथं बसलाय खरं, पण याचं चित्त शेतात आहे, याचं चित्त गावात आहे, याचं चित्त लातूरला आहे. काय करावं इथं येऊन कीर्तनाला? मग
जमणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे, जसं ते वरून पडलेलं पाणी, त्या पाण्याला अक्कल आहे म्हणतात माझे गुरुजी. पाण्याला, ते पाणी सुद्धा आपल्या स्वरूपाकडे वाहण्याचा प्रयत्न करतं. गटार गटार राहत नाही, ते ओढ्याकडे जात असतं. ओढा आहे ना, ओढाच म्हणतात का तुमच्याकडे? आणि ते गटार काय करतं माहितीये का, नंतर गंगेशी एकरूप होतं. गटार गंगेशी मिळाले, ते गंगारूप झाले. किंवा तुका म्हणे गंगा इंद्रायणी, चंद्रभागा, मांजरा, आहे की नाही, हे नावं कुठपर्यंत असतात, जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी समुद्राला मिळाले की त्या दिवशी त्या खऱ्या अर्थानं त्याचा काला झालेला असतो. पूर्ण स्वरूपाला ज्या वेळेला त्या येतात त्यावेळेला त्यांचा काला झालेला असतो. तसं झाडं असतात बघा, झाडं तुमच्याकडं खैराचे असतात, चंदनाचे असतात, वेड्या बाबळीचे असतात, बेसरमाचे असतात, मोगऱ्याचे असतात, अनेक प्रकारची वृक्ष असतात तुमच्या आमच्याकडे, बाबळी असतील, टाकळी असतील. हे झाड कुठपर्यंत असतात वेगळे, जोपर्यंत त्याला अग्नीमध्ये टाकत नाही तोपर्यंत. आणि एकदा जर त्या अग्नीमध्ये टाकलं की समजावं त्याचा काला झाला. विठ्ठल विठ्ठल जीवाला सांगतात तुकोबराय, रंगी रंगे रे श्रीरंगे, काय उरलासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, दरीशी अभिलाष झने, नव्हे तुझा हा परिवार, द्रव्यदाराक्षण भंगूर, अंतकाळीचा सोयरान तुका म्हणे विठुधरा. आणि ज्याने विठ्ठल धारण केला, जे विठ्ठल ज्यांना कळला, तुका म्हणे जरक्याचा मोबाईल बघा, पूर्णत्व कधी येतं, संसाराला पूर्णत्व कधी येतं, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखील या, आणि त्याने विठ्ठल पाहिला समजावं त्याच्या जीवनाचा काला झाला. विठ्ठल विठ्ठल आमच्यामध्ये वेगळेपणा कुठपर्यंत, हा या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा. माझे माऊली ज्ञानोबा सांगतात, प्रमाणानं बोलतो मी, जाती व्यक्ती पडे बिंदुले, जव सर्व भाव होती मिनले, जैसे लवण कन घातले सागरा माझी. मिठाचा वेगळेपणा कुठपर्यंत, जोपर्यंत सागरामध्ये ते मीठ टाकत नाही तोपर्यंत. आणि सागरामध्ये एकदा मीठ मिसळल्यावर लवण मेळविता जळे, आणि काय उरले निराळे. वेगळं राहतं का ते मीठ? तसं तुमच्या आमच्या जातीपातीचा संबंध कुठपर्यंत येतो, जोपर्यंत आम्हाला खऱ्या स्वरूपाची ओळख होत नाही. जात कुणाला सांगू का, कर्माला जात आहे, माणसाच्या कर्माला जात आहे. म्हणून संतांनी त्या जातीला निषिद्ध केला, याती कुळ माझे गेले. श्रीरंगा वाचून आणून येणे, किती वो शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रतलीये. ते म्हणतात आता माझ्याकडे याती कुळ राहिलं नाही, है की नाही. जात वित्त गोत कुळशीळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त, अशी अवस्था झाली. समस्वरूपाची अवस्था ज्या जीवाची झाली, समजावं त्या जीवाचा काला झाला. विठ्ठल विठ्ठल. अर्जुनाला देव म्हणतात, अर्जुना समत्व चित्ताची, त्याची सार जाण योगाचे, ते तर मनानी बुद्धीचे ऐक्या आधी, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमधमावरी हरी झाला. याला म्हणायचं काला. आणि त्या काल्याच्या प्रसंगामध्ये तुमची सेवा करण्यासाठी खरं तर आज या गवळणीच्या माध्यमातून तुकोबाराय अभंग घेतात. काय झालं,
त्या गवळणीने या परमार्थातून प्रवास केला, सुरू केला. आणि प्रवास करत असताना त्या गवळणीने काय केलं, विषयामध्ये ती भुलली नाही. ती काय केली, आपल्या स्वरूपाच्या रंगामध्ये रंगण्याचा प्रयत्न तिनं केला आणि ती रंगून गेली महाराज. आणि त्या रंगानं काय केलं माहितीये का, तिच्यावरती परिणाम केला. काय परिणाम केला, स्वतःच्या देहाचा विसर पूर्णतः पडला, है की नाही. तिला भूल पडली, है की नाही? आणि भूल पडल्यामुळं काय झालं, ती घेऊन निघाली होती विषय, है की नाही. ताक दूध ताक हे म्हणजे विषय आहेत, आणि विषय घेऊन निघालेली ही गवळण. पण देहाचं भान नसल्या कारणानं ती काय म्हणू लागली, अभंगाचं पहिलं. कोणी एक भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कोणी एकी म्हणजे कोणीतरी एक. आताच आपला विषय काय झाला, सगळेच परमार्थ करतात म्हणजे सगळ्यालाच पूर्णत्व येईल, सगळ्याचीच अवस्था होईल असं सोडच आहे. कोट्यावधी जन्माचं पाप डोक्यावर असणाऱ्या माणसाची अवस्था कधीच होत नाही, होते अवस्था. कुणाला तरी एखाद्याला सापडतं महाराज, साध्य होतं. सगळीच माणसं वारी करतात का घरामध्ये, गावामध्ये? आता वारी आली आहे, ऐक नाही, माघ शुद्ध. किती लोक जातात वारीला? सगळेच जातात का? कोणीतरी एखादा असतो, एखादाच असतो ना जाणारा. नामचिंतन सगळीच माणसं करत नाहीत, कुणीतरी एखादा असतो. नाम सगळ्यांनीच घेतलंय खरं आहे, पण नाम घेऊन सुद्धा साधना किती लोकांकडून होते. कोणी एकी. बरं, तुकोबाराय देव द्यायला निघाले. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. कोणीतरी आहे का, कोणी आहे का देव घेणारा, असं म्हणतात. देव घ्या कोणी, कोण आहे का देव घेणारा? कोण आहे? बाकीचे लोक म्हणू लागले, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. देव घ्यायला ऐपत लागते, ऐपत. बरं का, देव कुणालाही घेता येतो का? घेता येत नाही देव. देव घेण्याकरता त्याला भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आत आहे देव. कारे हिंडता रानोरानी, पुसा संताशी जाऊनी, भाव बळे आकडे येरवी नाकडे, करतळी आवळे तैसारी. आणि ज्याचा भाव प्रगट झाला, समजावं ती या गवळणीला पात्र झाली, या चरणाला पात्र झाली. पण देवाला पाहिलं तरच अशी अवस्था होते, अन्यथा होत नाही. देवाला पाहावं लागतं. कशा करता जन्म घेतला?
अनंत अवतार घेसी भक्ता कशा करता अवतार घेतला यदशे चरित्र समोर चरित्र प्रगट करण्याकरता देव इथं आले है की नाही? अवतार धारण केला अवतार है की नाही? अनंत अवतार घेतले देवानी त्याच्यामधली ही रास आहे हा शेवट आहे है की नाही? हा जो अवतार आहे तो शेवट आहे याला आठवा म्हणतात कारण अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंखचक्र गदा पद्मसहित हरी अवताराची रास आहे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी कोणत्या विटेवर उभारलाय देव आपण म्हणतो युगे 28 विटेवरी उभा वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा म्हणतो का नाही दररोज आरतीमध्ये अहो जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा जेव्हा कोटीची नव्हती काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाही कानोबा तेरे तेरे ते तवाप होतं पंढरपूर आणि मला एक तुम्हाला विचारायचं आहे आपल्या समोर अभंग आहेत संतांचे कुठल्या अभंगामध्ये असं लिहिलं का पंढरपूरला जा म्हणून पंढरीशी जा रे दिनाचा सोयरा पांडुरंग आपण बघा पंढरीचंच नाव जास्त आहे पंढरीच येतं का नाही उठा उठी अभिमान ते या पंढरीशी पंढरीच म्हणतात ना पंढरपूर एकाच अभंगात येतं जम्बो या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव गा धर्माचे नगर नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा आव जो विठ्ठल परमात्मा त्या विटेवरती उभारलाय त्या देवानी नामदेवरायाला सांगावं तू मला ओळखलं नाहीस नाम्या त्याच्याकरता आणि आम्ही काय करतो देवाला भेटायला जातो गुरु आयुष्यामध्ये करत नाही काही लोक गुरु करत नाहीत त्यांना गुरु मान्य नाही गुरु परंपरा मान्य नाही पण संतांनी तर सांगावं गुरुविना अनुभव कैसा कळे आहे का नाही मग कोणतं पंढरपूर कोणती पंढरी आहे का नाही तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी देवच म्हणतात ना अरे मी विश्वामध्ये व्यापक आहे मी मर्यादित नाही या मंदिरापुरता म्हणून त्यांच्या अभंगीत माझ्या संतांची विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला तो आज दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे वरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल माणसात नाही का अहो ही पंचतत्वाची विट आहे अर्धचंद्राकार विट हे साजिरी पहा तिजवरी विठ्ठल रूप स्वयंभू आमोचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग ही विट आहे ही पंचतत्वाची आणि हिला पंढरी म्हणतात आणि या पंढरीत ज्यांनी कुणी इथं कळवून घेतली महाराज समजावं त्याच्या जीवनाचा काला झाला माणसं तिकडच्या पंढरीला जातात
पण या पंढरीत माणसं येत नाही. काया ही पंढरी ना आत्मा हा विठ्ठल. मग काया जर पंढरी आहे तर मग माणसं कुठे जातात? पंढरपूरला जातात. कायेमध्ये प्रवेश करतात का? अहो तुम्ही तुमचं आमचं वास्तव्य या कायामध्ये आहे आणि ही कायाच पंढरी आहे. आणि त्याच्यातला जो देव आहे, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगाशी चालिता मीची Go,